प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. या प्रियांनो, देव बाप्पाने पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव आत्म्याने आणि खरेपणाने करावं. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. सुरुवातीची प्रार्थना करा ब्रदर. पवित्र 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 परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. हे प्रभू, या सुंदरच्या वेळेस तू पगारे पास्टरांना मला वचन ऐकण्यासाठी पाठवलं आहेस प्रभू, आणि त्यांच्या तोंडून एक आशेचा किरण म्हणून हा शब्द ऐकला, आणि मला पण असं भासत होतं प्रभू का खरोखर आत्ता इथून पुढं तरी प्रभू माझ्या जवळ ये, आणि मला खरोखर जी इच्छा आहे माझ्या सर्व कुटुंबाला ती पूर्ण नक्कीच होईल असं मला वाटतं. तरी पण प्रभू, पगारे पास्टरांनी जे वचन सांगणार आहे ते आम्हाला समजू दे, आणि तुझ्या पवित्र गौरवी गोड नावाने मागतो म्हणून एक पिता, आमेन. प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये देवबाप विचाराने, प्रेरणेने, स्वप्नाने, भविष्यवाणीने किंवा दृष्टांताने बोलतो ना, त्या विश्वासणाऱ्यांसारखे, त्या सेवकांसारखे या भूतलावर आशीर्वादित कुणी नाही. ही गोष्ट काय प्रमाणित करते माहिती का प्रियांनो, की तुमचं आणि प्रभूचं नातं चांगलं आहे. प्रियांनो, आमच्या भावी जीवनात आमचं नातं कोणाबरोबर जरी चांगलं नसलं ना हरकत नाही. आमचं नातं आमच्या तारणाऱ्या बरोबर जर चांगलं असलं ना प्रियांनो, आमच्या सारखे धनवान या भूतलावर कुणीच नाही. आणि जे कुणी शारीरिक धनसंपत्तीला सर्व काही मानून चालतात ना, ते अतिशय धोक्याच्या रस्त्यावर स्वतःला घेऊन चाललेले आहेत. आणि मग धनवानाविषयी प्रभू स्वतः वचनात बोललेला आहे, धनवानाचं देवाच्या राज्यात प्रवेश होणं कठीण आहे. देवांनो, हे एकच वाक्य आहे देवाचं, पण या वाक्यामध्ये इतका मोठा अर्थ, इतकं मोठं काही रहस्य देव बाप्पाने ठेवलेलं आहे, ते आम्ही देवाच्या सांगण्याशिवाय आम्हाला कळू शकत नाही. आमची बुद्धी थोडा बहुत या शब्दाचा अर्थ समजू शकते, पण देवबाप सुईच्या टोका एवढा बारीक अर्थ, धनवानाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणं कठीण आहे, याविषयी सांगण्याला समर्थ आहे. म्हणून प्रियांनो, ज्यांचं लक्ष देवाच्या वचनाकडे असतं ना, ते कधीच भावी जीवनामध्ये पैशाला तेवढी महत्वाची जागा देत नाही जेवढी जागा त्यांनी वचनाला दिलेली आहे. आमचा प्रभू मन आणि अंतःकरण पारखणारा आहे. त्याला मनातले विचार कळतात, त्याला अंतःकरणातले विचार कळतात, आणि त्याला आत्म्यातले पण विचार समजण्यास तो समर्थ आहे. पण या प्रक्रिया त्यांच्यासाठी होणं, त्यांच्या जीवनासाठी योग्य आहे ज्यांचं नातं प्रभू बरोबर चांगलं आहे. ज्यांच्या बरोबर प्रभूचं नातं चांगलं आहे ना, त्याने आश्वासनाचा शब्द दिलाय इब्रिकराच्या पत्रामध्ये, मी तुला घालून देणार नाही, मी तुला सोडणार नाही. प्रियांनो, इतका भारी शब्द, इतकं भारी आश्वासन कोण देऊ शकतं? आणि जो बोलतो ना, तो तसं करून दाखवतो. त्यांच्यासाठी हे शब्द लागू आहेत ज्यांचा नातं प्रभू बरोबर चांगलं आहे.
आणि हे नातं चांगलं प्रभू बरोबर विश्वासणाऱ्यांचं व्हावं काही जणांचं, म्हणून सेवकाला आज प्रभू पाठवतोय सेवेला. न तर सेवकाची येण्याची काही गरज आहे का? आज रविवार आहे, तुम्ही चर्चला गेला असाल, चर्चमध्ये संदेश ऐकला असेल, चर्चमध्ये संदेश ऐकूनही आज देवाचे सेवक आपल्या परिवारात प्रभूने पाठवले का? कारण प्रभूला आपल्या लोकांबरोबर आपलं नातं चांगलं करायचं आहे. का करायचंय माहिती का? त्याच्या मागं फार मोठं कारण आहे आणि त्याच कारणावर आज आपला संदेश आधारित आहे. त्याच कारणावर आज देवबाप थोडक्यामध्ये समजण्याच्या भाषेमध्ये आपल्याशी बोलणार आहे. तर ते वचन काय आहे? 1 कोरिन्थीकराचं पत्र 10 अध्याय 12 वचन. आणि त्या वचनात लिहिलंय, यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. यानो जीवनामध्ये पडण्याच्या प्रक्रिया विश्वासणाऱ्याकडून होतील हे पवित्र आत्म्याला आपल्या समाजात दिसलेलं होतं. पण पडण्याच्या प्रक्रिया देवबाप त्या प्रक्रियेला पाडण्याची प्रक्रिया म्हणतो. ही प्रक्रिया देवाबरोबर विश्वासणारा करण्याचं सोडून देण्याचा निश्चय घेतो, त्याला पाडण्याची प्रक्रिया देवबापांनी म्हटलेलं आहे. बाकी या प्रक्रिये व्यतिरिक्त आमच्या जीवनात आम्ही जे काही आमच्या हातून नकळत जे होतं ते क्षमा केलं जातं. पण जे जाणून बुजून आम्ही देवाविरुद्ध करतो, आमची बुद्धी आम्हाला समज देते की हे देवाविरुद्ध पाप आहे, हे देवाला आवडत नाही, याच्याविषयी देव संतुष्ट होत नाही, तरी आम्ही रागाच्या भरात एखादे वाक्य किंवा एखादी कृती जर करतो ना, तर त्याच्यासाठी देवबापांनी प्रावधान वचनामध्ये काय ठेवलंय? तुम्ही आपले पाप माझ्या समोर कबूल करा, पश्चाताप करा, क्षमा मागा, मी त्याच्यावर पांघरून घालीन. यांनो आमच्या जीवनात जर पाप आमच्याकडून होतात ना, तर आमचं आद्य कर्तव्य आहे झोपण्यापूर्वी आम्हाला जे पाप स्मरणात येतील, आमची बुद्धी आम्हाला समज देईल की हे देवाविरुद्ध तू वागलास, हे योग्य नाही, त्याचा पश्चाताप करणं गरजेचं आहे, क्षमा मागणं गरजेचं आहे. आणि जे पाप तुमच्याकडून झालंय ते पाप परत न करण्याचं आश्वासन देवबाप्पाला द्यायचं. असं नाही की ते पाप केलंय प्रभू, आज हे पाप झाले माझ्याकडून, पुन्हा हे पाप होणार आहे, पुन्हा मी पश्चातापच करणार आहे. देवबाप अशा गोष्टींना पश्चाताप नाही म्हणत. एकदा आम्ही जर एखादं पाप केलं, आत्म्याने खरेपणाने विश्वासाने प्रभूच्या चरणी आम्ही कबूल जर केलं, देवाचा आत्मा आम्हाला पुन्हा ते पाप करण्याची कधीच लालसा किंवा इच्छा आमच्यामध्ये येऊ देत नाही. सैतानाने किती मोहाचे जाळे टाकले ना, की याने पुन्हा ते पाप करावं, देव आम्हाला त्या ठिकाणी सांभाळतो. म्हणून आम्हाला एक दूत देण्यात आलेलं आहे ना, त्या दूताचं काम काय? हेच आहे, आम्हाला वाईटापासून मोहापासून आमचा होईल तेवढा बचाव करण्याचा दूत प्रयत्न करतो. पण हा दूत सर्वांजवळ नाही. मागील संदेशातही सांगितलं होतं देवबाप्पांनी, आजही देवबाप सांगत आहे, तुमच्या जवळ देवाचा दूत आहे का? हे तुमच्या वागण्यावरून, तुमच्या कृतीवरून आणि तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये किती राहता यावरून तुम्हाला समजेल की दूत माझ्या बरोबर आहे किंवा नाही. जर हा दूत तुमच्याजवळ नसला, हा दूत विनामूल्य तुमच्याकडे यायला उत्सुकता आहे. आमचं नातं प्रभू बरोबर चांगल्या ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली ना, त्या दूताला आमच्याकडे यायला प्रभू क्षणभराचाही विलंब लावित नाही.
पण सर्व जणांच्या मनाची अशी तयारी असते असं नाही प्रियांनो. जर सर्वच योग्य असतं तर देव बाप्पाला ही म्हणायची गरज होती का, यास्तव जे उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे, हे विधान हे वचन सांगायची प्रभूला गरज होती का? प्रियांनो, मनुष्य पाडण्यापासून ना विशेष करून 2 गोष्टींनी वाचू शकतो. 2 गोष्टी त्याने जर आपल्या भावी जीवनामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित देवाबरोबर आपली संगती चांगली ठेवल्याशिवाय राहणार नाही. मी असं नाही म्हणत की 2च गोष्टींमध्ये सर्व काही आहे, पुष्कळशा बाबी आहेत, पण प्रमुख 2 बाबी देवबाप मला दाखवत आहे. त्याच्यातली पहिली बाब आपण वचनातून पाहूया. अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय 1 वचन. अनुवाद 28वा अध्याय 1 वचन. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ह्या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळशील तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करील. प्रियांनो, आज सांगा, कोणाला उच्च होणं, उंच होणं आवडत नाही? कुणाला आज आदर्शाने प्रभू मध्ये चलणं आवडत नाही? कोणाला प्रभू बरोबर आपलं नातं व्यवस्थित ठेवण्याची इच्छा नाही? सांगा, कोण असा विश्वासणारा आहे ज्याच्या मनामध्ये देवाविषयी चांगल्या गोष्टी नाहीत? सर्वांच्या मनामध्ये देवाविषयी चांगल्या गोष्टी आहेत, परंतु आमचे जे पाप आम्ही करतो किंवा जे पाप आम्ही केलेले आहेत हे देवाबरोबर आणि आमच्या बरोबर आडभीतीसारखे येतात कधी कधी. आणि ही आडभीत आमच्यामध्ये येऊ नये म्हणून वचनात सांगितलंय की तू माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि माझ्या आज्ञा पाळशील तर या पृथ्वीवर मी तुला सर्वात उच्च व्यक्ती करीन, सर्वात आदर्शाचा किस्सा मी तुला करीन. प्रियांनो, योबासारखा आदर्शाचा पिता आम्हाला तर प्राप्त करण्याची संधी या भावी जीवनात मिळणार नाही. कारण योबाने जे केलं ना आपल्या जीवनामध्ये ते या पृथ्वीवरचा कोणताही विश्वासणारा, कोणताही सेवक सहन करणार नाही. योबाने आपल्या भावी जीवनामध्ये योबाकडून पण पाप झाले असतील, नाकारता येत नाही, पण योबाने तेवढे पाप केले नसतील प्रियांनो जेवढे पाप आमच्याकडून होतात. कारण देवाने पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलंय तो धार्मिक आणि सरळ होता. ज्याच्याविषयी हे शब्द उच्चारण केले जातात प्रियांनो तो विश्वासणारा देवाच्या नजरेमध्ये चांगलाच व्यक्ती आहे ना. पण काही ना काही पाप योबाकडून पण झाले असतील, याचं वर्णन पवित्र आत्म्याने पवित्र शास्त्रात केलेलं नाही. आणि सैतानाचा नेहमी चांगल्या व्यक्तीकडे डोळा असतो. याला कशाही तऱ्हेने पाडण्याची तो योजना बनवितो आणि त्याचं लक्ष योबाकडे गेलं आणि योबाला पाडण्यासाठी त्याने आपल्या मनात योजना बनवली. पण योबाविषयीचे खात्रीचे शब्द परमेश्वर बोलला की माझा दास योग तुझ्या कोणत्याही गोष्टीला मोहनवित होणार नाही, तुझा पराजय निश्चित आहे. पण सैतान पण प्रभूला बोलला असेल, मला शब्दाचं आश्वासन नाही, मला कृतीचं आश्वासन हवा आहे आणि कृतीच्या आश्वासनासाठी
मला योबाला तू आपल्या हातात दे. प्रभूंनी देऊन टाकलं. बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळं काही माहीत आहे. प्रियांनो, इतका धार्मिक योग त्याला जर प्रभूच्या सानिध्यापासून सैतानाने वेगळं काढण्याचं साहस दाखवलं. तुम्ही आम्ही काय, तुमची आमची काय पात्रता आहे? म्हणून लोकप्रिय शुभवर्तमान 22 अध्याय 31 वचनात सांगितलंय, शिमोना शिमोना, तुला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. या भूतलावर जेवढे पण प्रभूच्या नावावर विश्वास ठेवणारे आहेत, जेवढे पण सेवक आहेत, त्यांना तो मागण्याची मागणी करतो. पण सेवकामध्ये त्यांना जास्त मागण्याची तो मागणी करतो जे देवाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करतात. आणि मागील संदेशात मी सांगितलं मागच्या की सैतानाने आपल्या दुष्ट आत्म्यांना एवढाच आदेश दिलाय की पृथ्वीवरचे जे विश्वासणारे प्रभूवरचे आहेत त्यांना कशाही प्रकारे फक्त प्रभूच्या सानिध्यापासून वेगळं करण्यासाठी तुम्हाला काय करण्याची इच्छा असेल ते करण्याची मी तुम्हाला मुभा देतो. आणि सैतानाची दुष्ट आत्मे आजही पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांना, सेवकांना देवाच्या सानिध्यापासून हे कसे विचलित होतील, वेगळे होतील, प्रभूपासून यांचं ध्यान भंग कसं होईल याचा प्रयत्न आजही दुष्ट आत्मे करत आहेत. म्हणून आम्हाला आत्म्याची शस्त्र सामुग्री धारण करण्याचा देव बाप्पाने आदेश का दिलाय? कारण ती आत्म्याची सामुग्री आमच्या बरोबर असली ना, दुष्ट सैतानाचे अग्नी ज्वलित बाण जरी आले आमच्यावर, आम्हाला ते काही एक करणार नाही असं त्याच्यात सांगितलंय. इतिहासकाराच्या 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनापासून खालचे वचन, तिथं आत्म्याची शस्त्र सामुग्री धारण करा याविषयी सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्हाला याची फार आवश्यकता आहे. आम्ही याच्यामध्ये राहणं किंबहुना गरजेचं आहे. अंतिम समयामध्ये कुठलाही हलगर्जीपणा आमच्यासाठी धोक्याचं कारण होऊ शकतो. म्हणून काळजीपूर्वक आम्ही प्रभूमध्ये चालणं, प्रभूचं ऐकणं आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे स्वतःला तयार करण्याचा सतत आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच या वचनात सांगितलंय की आमचं नातं प्रथम देवाबरोबर चांगलं असलं तर आम्हाला देवाची वाणी ऐकता येईल. आणि जी वाणी आम्ही ऐकू ती आज्ञा म्हणून आमच्यासाठी असणार. आणि त्या आज्ञेप्रमाणे आम्ही जर केलं तर देव बाप पण आम्हाला पुढील भागामध्ये वचनाचं सांगितलंय, मी तुम्हाला सर्वात जास्त आशीर्वादित व्यक्ती या भूतलावर केल्याशिवाय राहणार नाही. सांगा प्रियांनो, तुम्ही आता प्रभूच्या सानिध्यात बसलात ना? म्हणता येईल ना तुम्हाला की आम्ही प्रभूच्या सानिध्यात बसलो? अशा अनुषंगाने वाचलात का तुम्ही प्रभूच्या सानिध्यात? मला आशीर्वाद नको आहे, मी आशीर्वाद न घेण्याच्या इराद्याने इथं बसलेलो आहे. कधी आला असा विचार मनामध्ये? नाही. प्रियांनो, हर वेळेला आमच्या मनामध्ये प्रभूकडून आशीर्वाद मिळावा हीच आशा घेऊन आम्ही प्रभूच्या सानिध्यात बसतो. मग प्रार्थनेमध्ये असो, संदेशामध्ये असो, आमची आशा हीच देवबाप्पाकडे लागलेली असते. आणि देवबाप पण आपल्या विश्वासणाऱ्याला ते देण्याची योजना बनवित असतो. बघा, विचाराच्या माध्यमातून प्रार्थना अगोदर दे,
प्रभू माझ्या मुखातून बोलत होता ते जे वचन मी वारंवार बोलत असताना बोललो ते वचन तुम्हाला पुन्हा एकदा देवबाप दाखवित आहे. इर्मायाचं पुस्तक 29वा अध्याय 11वं वचन. बघूया त्या वचनामध्ये डिटेलमध्ये काय प्रभू बोललाय. 29वा अध्याय 11वं वचन इर्माया. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. प्रियांनो, देव बाप आपल्या हाताने घडवलेल्या व्यक्तीच्या साठी कधीच वाईट कल्पनांची योजना मनामध्ये आणत नाही. म्हणून 2 तिमोथी 2रा अध्याय आणि 13वे वचन सांगितलंय, देवाला स्वतःच्या विरोधात वागता येत नाही, पण आम्हाला वागता येतं. आम्ही कधी कधी देव बाप्पाला धड भलं बोलल्याशिवाय पण राहत नाही. जेव्हा आमचा राग फार उफळतो तेव्हा आम्ही देवाला काय शब्द बोलत आहोत याचं भान आम्हाला त्यावेळेला राहत नाही. आणि ही प्रक्रिया माझ्या जीवनामध्ये अनेक वेळेला झालेली आहे. मागच्या महिन्यात सुद्धा झाली. प्रियांनो, मनुष्याचा राग अनावर जर झाला ना, तो फक्त राग मनुष्य देवावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. का उतरवण्याचा त्यावेळेला प्रयत्न करतो? कारण तो म्हणतो, मी माझं सर्व काही तुझ्यावर सोपवून दिलंय, सगळं जीवन मी माझे तुझ्या हातात दिलंय, माझे सगळ्या गोष्टी मी तुझ्या इच्छेवर ठेवल्या, तरी सगळं मी तुला अर्पण केलंय, तरी माझ्या जीवनात संकट आले. इथंच आमची परीक्षा होते प्रियांनो. योगावर कसे संकट आले पण योग काही बोलला नाही. आमच्यावर जर एखादा थोडस भारी संकट आलं, आम्ही विचलित झाल्याशिवाय राहत नाही आणि काहीही शब्द देव बाप्पाला बोलल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, जो देवाला असे शब्द बोलतो ना, त्याच्या मनामध्ये देवासाठी फार प्रीती प्रेम असतं बरं का. फक्त त्या रागाच्या भरात तो देवाविषयी ते शब्द बोलतोय मान्य. देव पण त्या गोष्टीला जाणतो की याने माझ्या विरोधात शब्द वापरले, पण जो असे शब्द वापरतो ना, त्याच्या मनामध्ये देवासाठी फार मोठी जागा असते. आणि जी जागा मोठी देवासाठी त्याच्या मनात असते ना, सैतान त्या जागेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अशा संकटात आणण्याचा प्रयास करतो की तो अधीर झाल्यामुळं देवाला उलटून बोलतो. आणि योग या ठिकाणी देवाला उलटून बोलणारा प्रगट झाला नाही असं वचनात सांगितलंय. योबाची बायको जेव्हा योबाला म्हणाली, काय देवदेव करत बसला, देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि मरून जा, त्यावेळेला योग आपल्या पत्नीला बोलतो, देवाकडून चांगलेच घ्यावे का, वाईट घेऊ नये का. विचार करा प्रियांनो, त्या समयामध्ये आम्ही जर त्या ठिकाणी असतो, हे शब्द आम्हाला जर ऐकायला मिळाले असते, आम्ही रागाच्या भरामध्ये देवाला उलटून बोललो असतो. माझी पत्नी मला सजेशन देती, तरी तू माझ्यासाठी काय करीना, आम्ही उलटून बोललो असतो. पण योग उलटून बोलला नाही. योबाच्या पत्नीला उत्तर दिलं, देवाकडून सुखच घ्यावं का, दूध घेऊ नये का. ही भाषा कोणाच्या हृदयात असते? ज्यांच्या हृदयात देव कार्य करणारा असतो, त्यांच्याच हृदयातून हे शब्द निघू शकतात. आणि जो धीराने नेटाने प्रभूसाठी सहन करण्याची तयारी दाखवतो, त्यालाच या शब्दामध्ये बोलण्यास
हिंमत आणि साहस येऊ शकते. आमच्यामध्ये तेवढी साहस आणि हिंमत नाहीये प्रियांनो, म्हणून आम्ही कधी कधी देवाला उलटून बोलतो. आणि देवाला उलटून बोलणाऱ्यामध्ये माझं नाव अग्रेसर आहे. मी नेहमी माझं सांगतो प्रियांनो, इतरांचं सांगून काय उपयोग नाही. देवाने सांगितलं न्याय करू नका कुणाचा, स्वतःच सांगा. स्वतः काय केलं, तुम्ही कसे आहात मला तर पूर्णपणे तुम्ही माहीत आहे कसे आहात, पण इतरांना कळू दे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रभूसाठी कसे वागलेले आहात. यांनो, जो प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपले पाप पवित्र आत्मेच्या समक्षतेमध्ये सांगण्याचं धाडस करतो ना, त्याला देव बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. ऐकणारा काही विचार करो त्या शब्दाचा, अरे सेवक बघा ना काय सांगू राहिलेत, काय बोलू राहिलेत. कारण आपले दोष कबूल करून सोडून देणे यामध्ये धन्यता आहे. जो लपवितो ना त्याचं चांगलं होत नाही, बायबल सांगतं. यांनो, वचन समजलं ना तरच तो व्यक्ती वचनाप्रमाणे कृती करण्याची प्रक्रिया दाखवेल. वचन समजलं नाही ना, तो कृती करण्यापासून माघार घेतल्याशिवाय राहणार नाही. काही जण वचनाला तेवढंच घेण्याचा प्रयत्न करतात, हा बस देवाच्या गौरवासाठी ना, बस माझं जे आहे ना ते लपून राहू द्या. यांनो, जीवनामध्ये धन्य तो व्यक्ती आहे जो आपले पाप लपवित नाही. यांनो, अशी संधी, अशी सुवेळ फक्त त्यांच्यासाठी देवबाप उपलब्ध करतो ज्यांच्या हृदयामध्ये देवासाठी जागा आहे. देवासाठी जागा असणं महत्वाचं आहे प्रियांनो. म्हणून बघा, जुन्या विचाराचे म्हणतात कधी कधी, मला जुन्या विचारांच्या व्यक्तीचे ना शब्द खूप आवडतात. काय बोलतात ते माहिती का, त्यांचं मन फार मोठं आहे हो. विशेष करून लहान मुलं जर घरामध्ये असले ना, त्यांनी समजा एखादा खाऊ आणला, खाऊ त्यांच्या हातात दिला, ते सर्वांना दिल्याशिवाय राहत नाही. थोडं थोडं का व्हायना, तुम्ही थोडं घ्या, तुम्ही थोडं घ्या. मग त्या देणाऱ्याला कधी कधी आम्हीच म्हणतो, अरे तुला आहे का नाही बघ, तुला ठेव थोडस तरी, आम्ही म्हणण्याची प्रक्रिया करतो. आणि मग जुने व्यक्ती म्हणतात किती मन मोठं आहे. प्रियांनो, आमचं मन मोठं असलं ना, आमच्या जीवनाला धोका नाही. आमचं मन कंजूस असलं ना, आमच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, कपट या गोष्टी असल्या ना, आमच्या जीवनासाठी त्या अतिशय घातकाची सिग्नल आहे. या गोष्टींना देवाने आपल्या हृदयात, आपल्या मनात जागा देऊ नका असं बायबलमध्ये सांगून ठेवलेलं आहे. यहूदा इस्करियोतने काय येशूला धरून दिलं, एवढा येशूच्या संपर्कात होता, येशू बरोबर राहत होता, येशू बरोबर फिरत होता, येशू बरोबर खात होता, येशूचे चमत्कार पाहत होता, तरी त्याने धरून का दिलं, कारण कपट त्याच्या हृदयात आलं. कपटामुळं त्याला समजलं नाही की मी काय विचार करू लागलोय आणि काय निर्णय माझ्या हृदयात मी प्रभूसाठी घेऊ लागलेलो आहे. पण प्रभूला अंतरी ते कळलं होतं. म्हणून प्रभू म्हणला, तुम्हामध्ये एक जण आहे मला धरून देणारा. प्रभू स्पष्ट बोलून गेला. आणि मग सगळे शिष्य म्हणले, तो मी आहे का, तो मी आहे का. जेव्हा यहूदा इस्करियोत म्हणला तो मी आहे का, तेव्हा प्रभू म्हणला तूच आहेस तू. बघा, तुम्ही ध्यान देऊन शुभवर्तमान वाचा प्रियांनो. त्याच्यामध्ये देव बाप्पाने यहूदा इस्करियोतला स्पष्टरित्या सांगितलं. दुसरं प्रमाण काय सांगितलं, जो माझ्या बरोबर ताटात हात घालतो तोच मला धरून देणार आहे. हे दुसरं प्रमाण सांगितलं. हे दोन प्रमाण यहूदा इस्करियोतला प्रभूने सांगितले, तरी यहूदा इस्करियोतच्या डोक्यातून प्रभूला धरून देण्याचं कपट त्यांनी काढलं नाही. आणि कपट
न काढण्याचं कारण काय होतं? पैशाचा मोह त्याच्या डोक्यात जास्त बसला. अरे 30 नाणे मला भेटणार आहे, फक्त हा प्रभू आहे. एवढी खून गाठ मला एवढ्या लोकांना सांगायची की हा तो प्रभू आहे. म्हणून त्याने चुंबन घेऊन येशूला धरून दिलं. आणि येशू म्हणला, पण चुंबन घेऊन मला धरून देतोस काय? येशू ख्रिस्त पण बोलून मोकळा झाला प्रियांनो. पण त्याला नंतर पस्ताव्याचा अनुभव आला, पश्चातापाचा अनुभव नाही आला. पश्चातापाचा अनुभव आला असता तर त्यांनी देवाविरुद्ध वागण्याचं सोडून दिलं असतं. प्रियांनो, आमच्या मध्ये कोणता स्वभाव असणं गरजेचं आहे? आता तुम्ही आम्ही पश्चातापाचा स्वभाव असणं गरजेचं आहे का पस्ताव्याचा स्वभाव? कोणत्या स्वभावाला तुम्ही आपल्या जीवनात जागा देण्याची इच्छा करता? आता तुम्ही आम्ही ना, मी आहे तुम्ही आहे का दुसरं कुणी या रूम मध्ये नाही? तुम्ही कोणत्या अनुषंगाने देव बाप्पाला आपल्या हृदयात घेण्याची इच्छा दाखवता? पश्चातापी हृदयाने का पस्ताव्याच्या हृदयाने? पस्तावा का पश्चाताप? पश्चातापच. हीच भावना, हीच आशा सदैव आपल्या हृदयात राहू द्या. म्हणून इथं सांगितलंय, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझा शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. बघा, देव बाप्पन पावण्याची भाषा कोणत्या वचनात दिलं? इर्माया याचा 28वा अध्याय 13व्या वचनात देव बाप बोलतोय की तुम्ही माझ्या लागात जीवे भावे लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेल. तुम्ही जर एक पाय आत आणि एक पाय बाहेर अशा अनुषंगाने माझ्याकडे याल तर मी तुमच्या बरोबर तसाच वागन जसं तुम्ही माझ्याशी वागत आहात. म्हणून प्रियांना काही जण म्हणतात, मला म्हणलेच बरं का काही जण, मी नेहमी काही जणांची उदाहरणं का सांगतो? कारण तुमचा विश्वास बळावा म्हणून हे सांगतो. काही जण म्हणले, ब्रदर आमच्या प्रार्थना काही देवबाप ऐकतो, काही ऐकत नाही. काही प्रार्थना का देवबाप आमच्या ऐकत नाही? प्रियांनो, त्याचं उत्तर विश्वासणाऱ्या जवळच असतं. आणि जर या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनाला प्रभू समोर ठेवलं नाही ना, मग प्रभू पण आमच्या काही प्रार्थना ऐकतो, काही प्रार्थना ऐकत नाही. ज्या प्रार्थना ऐकत नाही त्याचं कारण काय असतं? आम्ही आमच्या जीवनाला सुधारण्याचा प्रयत्न करावा. आमची जी वाट आहे ती वाट सरळ आहे का त्या वाटेमध्ये वळणं आम्ही घेतो, याला चेक करणं गरजेचं आहे. म्हणून दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया, काढूया. फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय 3रं वचन, शेवटचं वचन पाहू आपण. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखी प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त असा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. थोडस भाषांतरात बदली केलं इथं ओवी मध्ये. याच्यात जे मी रेफरन्स घेतलं तो असा आहे, एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ माना. पण इथं भाषांतरामध्ये थोडीशी गडबड केली. काही ठिकाणी ओबीच्या भाषांतरामध्ये देखील बदल करण्यात आलेला. जे मूळ भाषांतर आहे फिलिप्पी 2:3 मध्ये सांगितलं, एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ माना.
प्रियांनो, आज कोणी कोणाला श्रेष्ठ मानण्याच्या तयारीमध्ये नाही. आज ज्याला त्याला वाटतं मी श्रेष्ठ व्हावं, मी चांगलं व्हावं, माझीच वाहवा व्हावी, माझीच प्रशंसा हर जागेवर व्हावी. पण देव कोणत्या अनुषंगातून बोलतो? तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. जो विश्वासणारा आपल्या भावी जीवनात इतरांना सन्मान देतो, इतरांची काळजी घेतो, इतरांना कल्याणाच्या वाटेवर आणतो, त्याच्यासारखा धन्य ना आशीर्वादित कुणी नाही. आणि ही संधी सर्वांना उपलब्ध होत नाही बरं का. हे करण्याचं धाडस सर्वांच्या हृदयात येत नाही. प्रियांनो, आमचं मन आहे ना देवाच्या मनासारखं जर झालं तर आम्हाला या वचनाप्रमाणे करण्याची थोडी बहुत हिंमत आणि साहस येईल. पण जर आमचं मन देवाच्या मनासारखं झालं नाही, आम्हाला कधीच वाटणार नाही हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा. नेहमी वाटतं मीच श्रेष्ठ असावं, माझीच वाहवा व्हावी, इतरांची वाहवा होऊ नये. म्हणून प्रियांनो, प्रभूने पण वचनामध्ये डिसिप्लिनिंग राहावे म्हणून काय सांगितलंय? चर्चमध्ये बोलणारे 2 किंवा 3 असावे, संदेश सांगणारे 2 किंवा 3 असावं. असं करंथीकराच्या 14व्या अध्यायाच्या मला वाटतं 26 पासून खाली वचन वाचले, तिथं या गोष्टीला प्रभू बोललेला आहे. का बरं प्रभूने 2 किंवा 3 जणांनी वचन शेअर करावं म्हणून असं लिहिलं? 1 जणाच्या बोलण्याने देवबाप संतुष्ट का होत नाही? का देवबापाला 1 जणाचं बोलणं मान्य होत नाही? कारण प्रियांनो, 3 प्रकारची सेवा जी आज प्रभूने ठेवली ना वचनामध्ये, माहिती आहे 3 प्रकारची सेवा कोणती आहे वचनामध्ये? चर्चमध्ये ऐकलं असेल तुम्ही, बघा आता मी रिपीट करतो. सुवार्तिक, पाळक, शिक्षक, या 3 सेवा आजही बायबलच्या चालल्या. आणि या 3 प्रकारच्या सेवा करणाऱ्यांना संधी भेटावी म्हणून देवबाप म्हणला बोलणारे 2 किंवा 3 असावे. कमीत कमी 2 तर असलेच पाहिजे. तिसऱ्याला एखाद्या वेळेस वेळेअभावी नाही जागा मिळाली हरकत नाही, पण 2 जणांचे संदेश झालेच पाहिजे. शिक्षणाचा संदेश जर झाला ना प्रियांनो, तर पालकाचा संदेश आत्म्याचा होणं गरजेचं आहे. शिक्षक जसं वचन फोडून दाखवतो ना, कुठं काय लिहिलंय, कसं लिहिलंय, कोणत्या अनुषंगाने लिहिलंय, प्रभूने कशासाठी ते आमच्यासाठी ठेवलंय, हे शिक्षकाच्या भाषेशिवाय तुम्ही ते पटवून सांगू शकत नाही. कारण जो आत्मा शिक्षकाचा बोलणाऱ्याला मिळालाय तो त्या आत्म्यातून सांगितल्याशिवाय राहत नाही. पण तो सर्व काही आहे बायबलचा केंद्रबिंदू, हे देवबाप कधीही मान्य करत नाही. मग सुवार्तिकाचा संदेश, पाळकाचा संदेश, याचं महत्व काय? देवबापाने कुठंही आपल्या वचनामध्ये कमी जास्तपणा ठेवलेला नाही, एक सारखापणा असावा. म्हणून चर्चमध्ये बोलणाऱ्यांना योग्य त्या रीतीने त्यांनी संदेश द्यावा याची अपेक्षा तो करतो. म्हणून करंथीकराच्या पत्रामध्ये 14व्या अध्यायामध्ये आणि 40व्या वचनात सांगितलंय, सर्व काही सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे होते अशा अनुषंगाचं शेवटी वचन ठेवलंय. चर्चमध्ये सेवा माणसाच्या इच्छेने नाही, देवाच्या आत्म्याच्या इच्छेने झाली पाहिजे. आणि जिथं अशा प्रकारची सेवा होईल त्या ठिकाणी देवबाप आपलं आत्म्याचं संजीवन पाठवल्याशिवाय राहणार नाही. बघा, आत्म्याचं संजीवन यावं
याकरता आज सेवकांची खूप तळमळ चाललेली आहे. काही सेवक या गोष्टीसाठी आपल्या जीवाला ताळीत आहेत. प्रियांनो, ज्यांनी देवासाठी स्वतःच्या जीवाला ताळले ना प्रियांनो, ते धन्य प्रियजन आहेत देवाच्या नजरेमध्ये. कोणीही देवाकरता आपला जीव टाळू शकत नाही प्रियांनो. आमच्या शारीरिक जीवनासाठी आम्ही आमचा जीव टाळू शकतो की मला हे भेटावं प्रभू म्हणून मी माझा जीव टाळतो, पण देवाच्या आत्म्याचं संजीवन यावं यासाठी जीवाला टाळणारे सेवक किंवा विश्वासणारे फार थोडे आहेत. आणि ते आजही आहेत प्रियांनो. आणि ते आजही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने ते करत आहे. प्रियांनो, आत्मा एकच आहे. आत्मा दोन नाहीये, एकच आत्मा आहे. आणि तोच आत्मा सर्व काही गोष्टी चालवित आहे. फक्त 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं थोडीशी गडबड विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये झालेली आहे. पण ही गडबड देवाने आणलेली नाही, ही विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी गडबड केलेली आहे. बायबल कुठेही सांगत नाही की मी 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवल्यामुळं गडबड झालेली आहे किंवा व्यवस्थितपणेला थोडासा अपुरेपणा आलेला आहे. ही भाषा पवित्र आत्मा कुठेही बोलत नाही. आज विश्वासणारा सेवक 2 बाप्तिस्म्याला समजून घेण्याची तयारी दाखवित नाही. एकाला समजून घेतलं ना, दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतोय, स्वतःच दुर्लक्ष करतोय, इतरांना पण दुर्लक्ष करण्यासाठी तयार करतोय. आणि ही प्रक्रिया आज पण चाललेली आहे. मनुष्याने भावी जीवनामध्ये सगळ्या गोष्टीला दोष लावावा, देवाच्या शब्दाला, देवाच्या वचनाला कधीही दोष लावू नये. मनुष्याला कुठलाही देवाच्या आत्म्याने हा अधिकार दिलेला नाही की तू पवित्र आत्म्याच्या वचनाला दोष लावावा. सर्वात मोठे अपराधी देवाच्या वचनाला दोष लावणारे आहेत. आणि त्यांचा हिशोब न्यायाच्या दिवशी देवबाप आत्म्याने आणि खरेपणाने घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, तुम्ही जर वचनाविषयी मनामध्ये शंकित असताल, गडबडीत असताल, गोंधळात असताल किंवा आणखी कशामध्ये असताल, हे आजच प्रभूच्या उपस्थितीमध्ये काढून टाका आणि आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये आज असं म्हणण्यासाठी तयार करा, आजपासून मी देवाच्या कोणत्याही शब्दाला, कोणत्याही वचनाला दोष लावणार. प्रियांनो, ही जर प्रक्रिया आत्म्याने, खरेपणाने तुम्ही करून दाखवली ना, जसं वचनात आता वाचलं ना की देवाच्या मनाचे संकल्प आहेत ते हिताचे आणि भावी काळामध्ये तुम्हाला सुस्थितीमध्ये नेणारे आहे, याचा अनुभव देवबाप तुम्हाला आल्याशिवाय राहू देणार नाही. म्हणून जीवनामध्ये या गोष्टीला आपल्यामध्ये ठेवण्यासाठी आम्ही आपणापेक्षा आपल्या बंधूला श्रेष्ठ मानणं गरजेचं आहे. आणि तो शब्द आपण शेवटचा पाहिला की एकमेकास आपणापेक्षा तुम्ही श्रेष्ठ माना. किती जण आज अशी प्रक्रिया करतायत? विशेष करून सेवकांमध्ये किती ही प्रक्रिया चालली. कोणता सेवक म्हणतो हा सेवक माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणतो का सेवक मध्ये? आज तर चढाओढ चालली सेवकांची, मी याच्यापेक्षा भारी का तो माझ्यापेक्षा भारी. पण देवाचं वचन सांगतं इतरांना तू श्रेष्ठ मान, तू खालच्या पातळीला ये, त्यांना उच्च पातळीला घे. जो स्वतःला खालच्या पातळीला नेतो ना प्रियांनो, त्याला देवबाप उंच पातळीला आणतो. जो
स्वतःला उंच पातळीला नेतो ना, देव बाप त्याला खालच्या पातळीला आणतो. म्हणून वचनात मागील संदेशात मी सांगितलं, जो स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमवितो त्याला उंच केलं जाईल. म्हणून हे शब्द देव बाप बोललाय, तुम्ही एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ माना. बोलायला फार सोपं जातं प्रियांनो, जेव्हा ही कृती करण्याची वेळ येते ना, तेव्हा माघार घेतली जाते. नाही, अरे हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ नको, मी श्रेष्ठ झाला पाहिजे, ही चढाओढ येते मनामध्ये. प्रियांनो, ज्याचं मन फक्त देवाला उंच करण्याची इच्छेवर असतं ना, त्याच्या मनामध्ये या सांगितलेल्या वचनाप्रमाणे तो करण्याचा होईल तेवढा प्रयत्न करतो बर का. तो तसा सक्षम आहे असं बोलत नाही देवबाप, पण होईल तेवढे प्रयत्न तो इतरांना उंच करण्यासाठी खर्च केल्याशिवाय राहत नाही. आणि हीच प्रक्रिया तुम्ही पण आपल्या भावी जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांबरोबर ठेवावी, अशी देव बाप्पाची इच्छा आहे. ऐकणारे तुम्हीच आहेत ना, आहेत का दुसरे कोणी? म्हणता येईल का तुमच्याशिवाय दुसरे पण ऐकू राहिलेत हा शब्द? म्हणून प्रियांनो, अतिशय धन्य समजा स्वतःला तुम्ही की देवबाप तुम्हाला एक सुंदरशी आज्ञा, एक सुंदरशी काहीतरी करण्याची संधी देत आहे. इतरांना नाही, पण तुम्हाला या ठिकाणी येऊन माझ्या मुखातून देवबाप प्रगट करत आहे. म्हणून प्रियांनो, इफिस 5:16 मध्ये सांगितलंय, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. जर वाईट दिवसामध्ये देवबाप तुम्हाला एवढी चांगली गोष्ट करण्याची संधी देतोय ना, या गोष्टीला सोनं बनवणं तुमच्या हातामध्ये आहे. किती सोनं बनवायचं हे तुम्ही ठरवायचं प्रिया. छटाक करायचं का, आतपाव करायचं का, पावशेर करायचं का, 1 किलो करायचं, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला देवबाप करण्याची शक्ती पुरवेल, सहाय्यता पुरवेल. फक्त तुमच्या मनाची तयारी अशीच असली पाहिजे जसं वचन तुमच्यासाठी देवबाप्पाने पाठवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, या संधीला गमवू नका. या संधीचा जेवढा उपयोग करण्याची तुम्हाला संधी मिळेल, जिथं मिळेल, जशी मिळेल, ती संधी तुम्ही योग्य रीतीने देवाच्या इच्छेप्रमाणे पार पाडण्यासाठी स्वतःला तयार करत जा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. बंद करा.